लाडकी बहीण योजना हप्ता वितरणाचा सर्वात मोठा झोल. लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे अजूनही का मिळत नाही आहेत? नवीन लेखशीर्ष जर सुरू केलंच होतं आणि त्यानुसार मागील 3-4 महिन्यांपर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 15 तारखेच्या आधी पैसे देखील मिळाले होते, मग यावेळीच वितरण का लांबणीवर पडलेले आहे? योजनेचा आलेला GR देखील डिलीट झालेला आहे. मग हा GR डिलीट झाला, मग योजनेचे पैसे देखील येणार नाहीत का? किंवा जे पैसे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले होते ते पैसे आता सरकारने परत विभागाकडे पाठवले की काय? असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत. आणि या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाचा संपूर्ण झोल नक्की कशा पद्धतीने पार पडणार आणि महिलांच्या खात्यावरती योजनेचे पैसे कधीपासून जमा होणार, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतोय. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत हप्ता वितरणासंदर्भातील 12 तारखेला GR आला होता आणि त्या GR नुसार महिला व बालविकास विभागाला निधी पाठवण्याबाबतचा GR होता. महिला व बालविकास विभागाला संबंधित निधी पोहोचलेला आहे, म्हणून तो GR डिलीट झाल्याने यामध्ये हप्ता वितरणात कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. हा मुद्दा सर्वात आधी क्लिअर करतो, कारण अनेक लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न होता की अनेकांनी सांगितलं की GR डिलीट झालाय, मग पैसे येणारच का नाही किंवा 2 महिन्यांचे एकत्रित पैसे येणार का? असला काहीही विषय होणार नाही. लक्षात घ्या, महिला व बालविकास विभागाकडे संबंधित प्रवर्गाचा निधी वितरित करण्यासाठी संपूर्ण निधी जमा झालेला आहे. आता हे वितरण मग का लांबतंय? हे जे वितरणाची प्रक्रिया आहे याबाबत सरकारने नक्कीच गांभीर्यपूर्वक घेणं गरजेचं असणार आहे. कारण लक्षात घ्या की जर GR येतोय वेळेवर आणि GR डिलीट होतोय, मग नक्की याचा अर्थ काय होतोय? तर विषय लक्षात घ्या, वितरण 15 तारखेला होणार असतं. आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन लेखशीर्ष आहे आणि त्या नवीन लेखशीर्षानुसार महिला व बालविकास विभागाने 15 तारखेच्या आधी महिलांच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण करणं बंधनकारक करण्यात आलं होतं आणि त्यानुसार मागील 3-4 महिन्यांपासून पैसे देखील लाडक्या बहिणींना 15 तारखेला मिळत होते. मग यावेळी हे वितरण का लांबले? तर यामध्ये 2-3 बाबी आहेत आणि या 2-3 बाबींमुळे या अडचणी होत्या. सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे 15 तारीख 16 तारीख या 2 दिवशी शासकीय सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे या 2 दिवशी पैसे आले नाहीत. मग हे सोमवारी वितरण व्हायला हवे होते, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे सोमवारी वितरण झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मग मंगळवार देखील गेला, मंगळवारी हे वितरण का झालं नाही? तर याबाबत आता पुढची काय अपडेट समोर आली आहे तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, मंगळवारी या योजनांतर्गत म्हणजेच की DBTच्या माध्यमातून जी वितरणाची प्रक्रिया पार पडते त्यातील एक वितरणाची प्रक्रिया मंगळवारी सुरू करण्यात आली आहे. हे कोणते वितरण आहे? तर मंगळवारी त्या ठिकाणी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल किंवा आपली दिव्यांग पेन्शन असेल त्याचे वितरण हे मंगळवारी सुरू करण्यात आलेले आहे आणि अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती 1500 रुपये, दिव्यांग बांधवांच्या खात्यावरती 2500 रुपये काल जमा झालेले आहेत आणि काहींना आज देखील हे वितरण पार पडेल. आता याबाबतचा अधिकृत आकडेवारी आपल्या समोर नसल्याने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे वितरण आज होईल सुरू 100% की उद्या होईल सुरू हे आपण खात्रीशीर का सांगू शकत नाही? कारण जेव्हा ही DBT प्रक्रिया संपेल, म्हणजेच की जो लाभ आपल्या निराधार बांधवांना किंवा आपल्या त्या ठिकाणी आपले जे आहेत दिव्यांग बांधवांना जेव्हा DBTची प्रक्रिया संपणार आहे ती प्रक्रिया संपल्यानंतरच लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया सुरू होईल. कारण लक्षात घ्या, या दोनही राज्य सरकारच्या योजना आहेत आणि या दोनही योजना DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून होतात आणि यावेळी एकाच वेळी त्या बँकिंग क्षेत्रावर किंवा त्या बँकवर दबाव येऊ नये किंवा त्या बँकवर त्या ठिकाणी तणाव येऊ नये, लोड येऊ नये आपल्या भाषेत. त्यामुळे हे वितरण आधी एकतर निराधार योजनेचे पार पडेल आणि त्यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. हप्ता वितरण कुठल्याही प्रकारे पुढच्या महिन्यामध्ये किंवा जास्त दिवस लांबणीवर पडणार नाही, हे 100% तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणारच आहेत. परंतु तरी देखील याबाबतच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत की ज्यामध्ये
जर 15 तारखेला सुट्टी होती, 16ला सुट्टी होती, तर हे वितरण 12-13 तारखेला होणे आवश्यक होते. GR देखील उशिरा आला. 10 तारखेला येणारा GR देखील 12 तारखेला आला. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत देखील सरकार पहिल्यांदा ज्या पद्धतीने वितरण करायचे, 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे आधी यायचे, लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये पैसे मिळायचे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2-2 महिन्यांचे हप्ते मिळायचे, याची सरकारला विसर पडला आहे की काय? सरकार लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष देखील करतंय का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि हे साहजिकच आहे, कारण लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने योजना कार्यरत होती, ज्या पद्धतीने महिलांना योग्य वेळी पैसे जमा व्हायचे आणि महिला त्या ठिकाणी नियोजन करायच्या, ते आता कुठेतरी दिसत नाही. म्हणून मग सरकारने निर्णय काय घेतला की सरकारने 2026 ते 2027 या वर्षभरासाठी नवीन लेखशीर्षाखाली लाडकी बहीण योजना राबवली, ज्यामध्ये EKYC करताना महिलांना त्यांचा जात असेल किंवा प्रवर्ग निवडायला लावला आणि संबंधित प्रवर्गाने 10 तारखेच्या आधी महिला व बालविकास विभागाला निधी द्यायचा आणि महिला व बालविकास विभागाने 15 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या संबंधित महिलेच्या खात्यावरती योजनेच्या निधीचे वितरण करायचे. अशा संदर्भातील सर्व प्रक्रिया असताना देखील महिलांच्या खात्यावरती यावेळी मात्र या लेखशीर्षानुसार काहीच झालेलं नाही आणि लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. ही एक वास्तविकता आहे. आता जवळपास आपण 19-20 तारखेच्या आसपास आलो आहे आणि तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हप्त्याची वाढ झाली नाही. अनेक लाडक्या बहिणींची आशा होती की 2100 रुपये होतील, 2100 रुपये होतील. 2100 रुपयाबाबतचा कोणताही निर्णय नाही. रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा होतील, ही देखील आशा होती. ही मागणी आपण अजूनही लावून धरतोय. अनेक लाडक्या बहिणी म्हणतात की तुम्ही मागणी तर लावा. मागणी नक्कीच लावून धरतोय, परंतु या संदर्भात सरकार कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीमध्ये सध्या तरी नाही असं दिसत आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचे पैसे आले, त्याच लाडक्या बहिणींना या महिन्याचे देखील पैसे येणार आहेत आणि पैशांचे वितरण सुरू झाल्यानंतर याची अपडेट नेहमीप्रमाणे आपल्या पेजवर आणि चॅनलवर आपण सर्वात आधी देणार आहोत. म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.